रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते, कामगार नेते स्मृतिशेष संभाजीदादा जोगदंड यांच्या 13व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे चिरंजीव नवकिरण फिल्म फाउंडेशनचे सर्वेसर्वा बाबासाहेब जोगदंड यांनी एक आगळा वेगळा कार्यक्रम राबवून समाजाला एक नवा संदेश दिला। बाबासाहेब जोगदंड व त्यांच्या टीमने मिळून पसायदान प्रकल्प येथील अनाथ मुलामुलींना एक दिवस जेवणाची व्यवस्था केली। त्याचबरोबर पाली येथील आनंदाश्रमातील मुलामुलींना जेवणाची व्यवस्था करून समाजाला नवा संदेश दिला। आणि यावेळी त्यांच्या समवेत परळी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर वंगे सर, त्याचबरोबर उद्योजक श्रीपाद कुलकर्णी, अंबेजोगाई येथील सुप्रसिद्ध ॲडव्होकेट विलास लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील सरवदे तसेच सामाजिक कार्यकर्ते दीपक मोरे यांच्याबरोबरच सामाजिक कार्यकर्ते भीमराव पोळ हे आवर्जून उपस्थित होते। कैलासवासी संभाजीराव जोगदंड दादा यांच्या आज पुण्यतिथीनिमित्त त्यांचे चिरंजीव आदरणीय बाबाजी जोगदंड दादा यांनी आज दिवसभराचं या अनाथ, बेघर, भटके, वंचित, आत्महत्याग्रस्त शेतकरी, जी पसायदानमधील सर्व विद्यार्थी मुलं मुली आहेत यांचं आज दिवसभराचं पालकत्व स्वीकारून आपल्या वडिलांना आदरांजली दिलेली आहे। पसायदान सेवा प्रकल्प हा डेक्कन मोहा या गावी आहे। अतिशय दुर्गम भागामध्ये उंच डोंगर माळावर हा प्रकल्प आहे। या ठिकाणी 40 मुलं आणि 35 मुली असं वंचित झालेले आईबापा विना वंचित झालेले मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात। गेली 2009 पासून आजपर्यंत आम्ही या मुलांसाठी काम करतो। आई वडिलांची जी भावातून वाटून आलेली जमीन होती ती हिश्श्याची जमीन विकून हा प्रकल्प उभा केलेला आहे। सध्या हा प्रकल्प पत्र्याच्या शेडमध्ये आहे। या ठिकाणी मुलांसाठी पक्क्या निवाऱ्याची खरी तर खूप मोठी गरज आहे, कारण वादळ वारं पाऊस जेव्हा येतो त्या टायमाला जीव मुठीत धरून या ठिकाणी बसावं लागतं। आजपर्यंत बऱ्याचशा नेते मंडळींच्या भेटीगाठी देखील घेतल्या, बऱ्याचशा जणांना निवेदन देऊन देखील या प्रकल्पाची माहिती सांगितलेली आहे, परंतु अजूनही कुठली मदत अशी मिळालेली नाही, कुठली फंडिंग मिळालेली नाही। म्हणून आम्ही या पक्क्या इमारतीच्या निवाऱ्याच्या बांधकामाच्या प्रतीक्षेत आहोत। मित्र हो, बाळांनो, आज स्मृतिशेष संभाजीदादा जोगदंड RPI गवई गटाचे एक ज्येष्ठ नेते, ज्यांनी उभी हयात गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, मजूर तसा निराश्रितांच्या उत्थानासाठी त्यांना शक्य होईल तसा संघर्ष केला। कधीही त्यांनी राजकारण करीत असताना, समाजकारण करीत असताना स्वार्थी भावनेतून कधीही काम केलं नाही। आणि निसर्ग नियमाप्रमाणे जन्म तिथं मृत्यू, त्यांचं अत्यल्पका आजारामध्ये निधन झालं। त्यांचे चिरंजीव बाबाभाऊ जोगदंड हे नवकिरण फिल्म फाउंडेशनच्या माध्यमातून जसं वडिलांना सामाजिक काम केलं त्याच पद्धतीनं, वेगळ्या पद्धतीनं, परंतु कामाची पद्धत वेगळी आहे। सामाजिक काम करीत असताना त्यांनी सिनेमाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून, लेखनाच्या माध्यमातून, गीताच्या माध्यमातून त्यांनी ते काम चालू ठेवलेलं आहे। आणि आज संभाजीदादाचा 13वा स्मृती दिन आहे। त्या स्मृती दिनाच्या निमित्तानं एक आगळा वेगळा कार्यक्रम हवा, तुम्हा सर्वांच्या सोबत तो कार्यक्रम साजरा करावा। आणि जर या ठिकाणी या आनंदवनाला जर भेट दिली तर खरोखर भाऊचं काम लक्षात येतं की भाऊचं काम हे वाखाणण्याजोगं आहे, व्यापक आहे। भाऊनी तुमच्यामध्ये जी ऊर्जा निर्माण केलेली आहे ती ऊर्जा खरोखर एक चांगल्या व्यक्तीला किंवा खचलेल्या व्यक्तीला प्रेरणादायी ठरते। तर मी या प्रसंगी भाऊला आणि तुम्हा सर्वांना आरोग्य प्राप्त हो, सुख समृद्धी लाभो, हीच निसर्ग निर्मात्याकडे प्रार्थना करतो। या ठिकाणी आनंदग्राम या सेंटरवरती उंच डोंगर माथ्यावरती आमचं जे आनंदग्राम आहे
या ठिकाणी HIV एड्स पीडित 67 मुलं आणि मुली या ठिकाणी वास्तव्य करतात, ज्यांचं अन्न, औषधी, संगोपन, शिक्षण आणि पुनर्वसन याच्यामध्ये आनंदग्राम काम करतं. आणि जोगदंड परिवार आणि त्यांचे मित्र परिवार हे आमच्या सोबत नेहमी आमच्या सुखदुःखामध्ये सहभागी आहेत. आज या ठिकाणी RPIचे एक ज्येष्ठ नेते, ज्यांनी गोरगरीब, वंचित, उपेक्षित, शेतकरी, शेतमजूर, पीडितांसाठी काम केलं, असे आमचे दादा जोगदंड दादा यांच्या स्मरणार्थ लाडली बिटिया चित्रपटाचे निर्माते, त्यांचे चिरंजीव आणि सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे. आनंदग्राम संस्थेमध्ये HIV पीडित, अनाथ, उपेक्षित लेकरांच्या तोंडात घास घालून त्यांच्या अन्न आणि औषधाची व्यवस्था करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी, त्यांचा श्वास बळकट करण्यासाठी आदरणीय दादांच्या स्मरणार्थ सर्व परिवार या ठिकाणी आलेला आहे. त्यांनी पंगत भोजन अन्नदानाचे देऊन या ठिकाणी मुलांना फळं घेऊन हा एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी लावलेला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून जोगदंड परिवाराने नेहमीच समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम केलं. दादांची हयात त्यांनी बांधावर, शेतावर, मजूर आणि उपेक्षितांमध्ये घालवली. खूप दादांच्या आठवणी आहेत. ते महाराष्ट्रामध्ये फार मोठे नेते होते. आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचे ते जवळचे सहकारी आणि मित्र होते. दोघांनी खांद्याला खांदा लावून भटके आणि उपेक्षितांसाठी काम केलं. अशा दादांच्या इथे स्मरणार्थ आनंदग्राममध्ये जो आजचा उपक्रम आहे, हा उपक्रम आम्हा सर्वांसाठी अतिशय आनंददायी आहे आणि समाजामध्ये सकारात्मक प्रेरणादायी आहे. या निमित्तानं मी जोगदंड कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. त्यांनी हाती घेतलेला सामाजिक परिवर्तनाचा आणि समाजसेवेचा हा जो वसा आहे, हा अविरत त्यांचे पुढील पिढी घेऊन जाईल. त्यांनाही समाजकारणामध्ये खूप मोठा रस आहे. त्यामुळे ते या आनंदग्रामचे घटक आहेत. एक आनंद यात्री म्हणून ते आमच्या हमेशा हृदयावरती असतात. मुलं नेहमी त्यांची आठवण करतात. त्यांचा पिक्चर असेल किंवा संदेश असेल, वेगळ्या माध्यमातून ते आमच्यासोबत काम करत आहेत. पुनश्च एकदा मी सर्व कुटुंबियांना आमच्यासोबत राहण्यामुळं मी त्यांच्या आभार व्यक्त करतो. आणि आजची जी पंगत, भोजनदानाची जी पंगत आहे, त्या पंक्तीमध्ये आपण सर्व पाहुण्यांनी आणि जोगदंड परिवारातील सदस्यांनी सहभागी व्हावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव सटवाजीराव जोगदंड यांच्या 13व्या पुण्यस्मरणानिमित्त, पुण्यतिथीनिमित्त आज या ठिकाणी त्यांचे चिरंजीव बाबासाहेब जोगदंड, जे साहित्यिक आहेत, लेखक आहेत, सुंदर अशा विषयावर त्यांनी लाडली बेटिया हा चित्रपट बनवलेला आहे. त्यांनी या अगोदर आपल्या आश्रमाला भेट दिलेली आहे आणि तुम्हाला भेट दिल्यानंतर ते सतत तुमची आठवण काढत असतात. मग आज पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या असं लक्षात आलं की बा आपण घरी कार्यक्रम करण्यापेक्षा, 4 पाहुणे, पै पाहुणे ज्यांचं पोट भरलेलं आहे त्यांना खाऊ घालण्यापेक्षा, ही जी मुलं आहेत, ही लेकरं एक विशिष्ट प्रकारची लेकरं आहेत आणि त्यांना आपण जीव घालणं, आणि आपले आदरणीय भाऊ जे आहेत त्यांचं जे कार्य आहे, त्यांच्या कार्याला पाहून जोगदंड साहेब हे प्रभावित झालेले आहेत आणि त्यांनी असं ठरवलेलं आहे की बा आपण या आश्रमाला सतत भेट देत राहू. आणि तुमच्या जीवनात जसे आता तुम्ही प्रार्थना केली किंवा इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे की मी असा आहे आणि मी एकदम व्यवस्थित आहे आणि मी असं बनणार, मी कशालाही घाबरणार नाही किंवा मी काही कमजोर नाही, मी बी एक या निसर्गातला एक जीव आहे आणि मी चांगलं राहील, व्यायाम करील, व्यवस्थित जेवण करील, अभ्यास करील. अशा ह्याच्यातून तुम्हाला आमच्यापासून प्रेरणा मिळावी, तुमच्यापासून आम्हाला मिळावी
आणि आम्हालाही काही काम चांगलं करण्याची प्रेरणा मिळावी ह्या हेतून बाबासाहेब जोगदंड हे या ठिकाणी आम्हाला सगळ्या टीमला घेऊन आलेले आहेत आणि आम्ही सतत आपल्या पाठीशी राहू. भाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं सतत येत राहू आणि आमच्याकडून जे काही चांगलं पुण्यकर्म घडेल ते आम्ही घडवण्याचा प्रयत्न करू.